नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना किंक्रात स्पेशल गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय साहित्य घेतले आहे, कोथिंबीर घेतली चिरून, जिरे घेतले 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, लसण हिरव्या मिरच्या घेतल्या 7-8 आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता प्रथम आपण हे गव्हाचं पीठ कढईमध्ये टाकून घेऊया। खूप छान लुसलुशीत होतात असे आहे। आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक करून घेतो। हिरवी मिरची, लसूण, जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे पाणी टाकून थोडं बारीक करून घेते। घेतलं बघा बारीक करून। आता हे पीठ आहे ना पाण्यात मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात 2 वाट्या पाणी टाकून घेते। मिक्स करून घेते चांगलं। जसं लागेल तसं पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये, कारण आपल्याला पातळ करायचं आहे। ते खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मुलांना टिफिनला देऊ शकतो आपण, कमी भुकेच्या वेळेस पण नाश्ता म्हणून असं खाऊ शकतो। आणि किंक्रातीला करीच्या दिवशी तर हे धिरडे उलटलेच जातात, ते करायचेच असतात। गोड पण करू शकतो आणि आपण तिखट पण करू शकतो। आता हातानेच मिक्स करून घेते मी। झालं बघा असं। आता हे ना 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते, झाकण ठेवते। झालेत बघा 5 ते 10 मिनिटं। परत एकदा फेटून घ्यायचं चांगलं ते। आता याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं। हे असं झालं पाहिजे। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, अर्धी वाटी भरपूर चिरलेली कोथिंबीर, ते पण मिक्स करून घेते। गव्हापासून धिरडे तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झाले ते। असं बॅटर झालं आता। तेल लावून घेते ना, याला जास्त तेल पण लावलं जात नाही, म्हणजे वापरलं जात नाही याला। कमी तेलामध्ये पण होतं। तर धिरडे टाकून घेते मी। थोडंसं तेल वरून सोडून देते कढईत।
परतून घेते आता. पलटी करून घेते. सगळ्या साईडने असं खरपूस भाजून घ्यायचं, दोन्ही साईडने. रेडी बघा, काढून घेते. अशा प्रकारे सर्व धिरडे करून घेते मी. रेडीत बघा आपले गव्हाचे पिठाचे मऊ लुसलुशीत असे गव्हाचे धिरडे, किंक्रांत स्पेशल एवढं. नाश्त्याला पण करू शकता तुम्ही, मुलांना टिफिनला करू शकता, प्रवासामध्ये पण नेऊ शकता. किती सुरेख झालेत बघा. करून दाखवते आता तुम्हाला मी. गुळवणी सोबत सर्व केले ते गव्हाचे धिरडे, किंक्रांत स्पेशल गव्हाचे धिरडे आणि गुळवणी.